नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। सन 1972 नंतर 40 वर्षांनी म्हणजे 2012 मध्ये महाराष्ट्र शासनाने 122 तालुक्याला पाण्यासाठी दुष्काळ केला होता। 1972 वर्षीचा दुष्काळ हा अन्नाचा होता, तर 2012 चा दुष्काळ पाणीसाठी घोषित करण्यात आला होता। पाण्याच्या दुष्काळाची परिस्थिती 2019 या वर्षात तीव्रतेने मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपाने भीषणतेकडे जात असल्याने ही पाणी टंचाई भविष्यात दुष्काळाकडे जात असल्याचे पाहावयास मिळत आहे। पाण्याच्या दुष्काळाची परिस्थिती 2019 या वर्षात सन 2018 या वर्षात महाराष्ट्र शासनाने 151 तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थितीत घोषित केली आहे। त्याकरिता प्रत्येक नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा व त्यासाठी जलजागृती सुद्धा करावी, जेणेकरून भविष्यात पाण्याचा दुष्काळ पडणार नाही। 2012 ची स्थिती ही 2018 मध्ये अधिक वाढून ही 180 तालुक्यांपर्यंत गेलेली आहे। महाराष्ट्र शासनाने 152 तालुके परवापर्यंत घोषित केलेले होते आणि आजच्या तारखेला आजच्या पेपरमध्ये पुन्हा एक बातमी आहे, एकंदर 180 तालुके आणि ज्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी अत्यंत गतीने खाली चाललेली आहे। अशा या भीषण परिस्थितीमध्ये अमरावतीकरांनी काय करायचं? अमरावतीकरांना पाणी भरपूर मिळतं म्हणून त्यांनी शांत सुखाने राहायचं का? की येणाऱ्या कालावधीमध्ये उन्हाळ्यामध्ये पडणाऱ्या पावसाची चिंता करायची का? की भविष्यात जिथून आम्हाला पाणी पुरवठा होतो आहे त्याच्यावर ते आश्वस्त होऊन जगायचं का? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात आहे। आणि म्हणून फुलावा फाउंडेशन असा विचार करते सातत्याने, व ऍक्ट लोकली आणि थिंक ग्लोबली। जर तुम्ही ऍक्टिंग लोकली केली नाही तर उद्या ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते आम्हाला त्याच्यातनं बाहेर काढू शकणार नाही। आणि ग्लोबल वॉर्मिंग आहे हे सगळ्यांना स्पष्ट झालेलं आहे। ग्लोबल वॉर्मिंग होण्याची 3 महत्त्वाची कारणं आहेत, ज्याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे। एक महत्त्वाचं कारण आहे औद्योगिकरण, दुसरं महत्त्वाचं कारण आहे शेतीचं औद्योगिकरण, आणि तिसरं महत्त्वाचं कारण जे झालं ज्या अरब कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम पदार्थ निघाले, त्याच्यातनं आजच्या या रस्त्यावरती चालणाऱ्या सगळ्या गाड्या चालतात आहे, त्याच्यातनं होणारं तिसरं, अशा या 3 भयानक परिस्थितीमधनं ज्याच्यातलं प्रदूषण बिलकुल तासागणिक मिनिटागणिक होत आहे, अशा तासागणिक आणि मिनिटागणिक होणाऱ्या प्रदूषणाचा प्रथम आउटकम काय आहे? तर आजचं ग्लोबल वॉर्मिंग आहे। निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या भूभाग 23% वृक्षांनी व जंगलांनी व्यक्त आहे। इतर सावलीच्या तुलनेत वृक्षांची सावली ही वेगळीच असते आणि हीच सावली पावसाला बाट ठरते, ज्यामुळे पाऊस व पर्यावरणासाठी जवळपास 20 लाख वृक्षांची आवश्यकता असते। अन्न, वस्त्र व निवारा अतिरिक्त मूलभूत गरजांबरोबर मानवाची प्रथम गरज ही ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू आहे। त्याचे मुख्य माध्यम हे वृक्ष आहेत। पाण्याच्या दीर्घकाळासाठी आपल्याला जंगलांना वाचणे अति गरजेचे आहे। दिवसेंदिवस जवळपास जमिनीमध्ये शेकडोपेक्षा अधिक बोरवेल दररोज खोदकाम होत आहे। मात्र जिल्ह्यातील 850 पैकी अधिकाधिक विहिरी बुजवण्यात आल्या आहेत, अशी माहिती वनराईचे अध्यक्ष मधुभाऊ घारड यांनी दिली आहे। VCN न्यूज करिता निकिता राऊत यांचा हा वृत्तांत।